दोस्तों प्रयागराज में माला बेचने वाली लड़की, आपका क्या नाम है? मोनालिसा। 2025च्या महाकुंभ मेळ्यातून एक व्हिडिओ व्हायरल झाला। फुलांच्या माळा विकणारी एक साधी मुलगी, पण तिच्या डोळ्यांनी लाखो लोकांना भुरळ घातली। सोशल मीडियावरती रातोरात स्टार झाली आणि लोकांनी तिला नाव दिलं महाकुंभ व्हायरल गर्ल। हीच ती मोनालिसा। पण आता हीच मोनालिसा पुन्हा चर्चेत आली आहे, कारण तिने आपल्या मुस्लिम बॉयफ्रेंड फरमान खानशी लग्न केल्याची बातमी समोर आली। मंदिरात झालेला विवाह आणि कोर्ट मॅरेजही, कुटुंबाचा विरोध आणि काहींनी याला लव जिहादशीही जोडलं, तर केरळच्या काही राजकीय नेत्यांनी या लग्नाला पाठिंबा दिला। आता व्हायरल गर्ल मोनालिसाच्या या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल का झाला की या लग्नाविषयी उलटसुलट चर्चाही रंगताय। तर या व्हायरल लग्नाची कथा नेमकी काय आहे हे समजून घेऊयात। नमस्कार, मी विहंग ठाकूर। 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा भरला होता। या मेळ्यात हजारो लोकांमध्ये एक साधी मुलगी फुलांच्या माळा विकत होती। मात्र तिच्या आकर्षक डोळ्यांमुळे आणि साध्या व्यक्तिमत्वामुळे कोणीतरी तिचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकला आणि काही तासातच तो व्हिडिओ व्हायरल झाला। लोक म्हणू लागले हीच ती महाकुंभ व्हायरल गर्ल। या व्हायरल व्हिडिओनंतर मोनालिसाचं आयुष्यच बदललं। सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले, मीडिया मुलाखती घेऊ लागला आणि इतकंच नाही तर तिला चित्रपटात काम करण्याची संधीही मिळाली। व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाला मल्याळम चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली। तिचा पहिल्या सिनेमाचं नाव आहे नागम्मा। या सिनेमाचं शूटिंग केरळमध्ये सुरू होतं आणि याच दरम्यान तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी बातमी समोर आली। मीडिया रिपोर्टनुसार मोनालिसा ही मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहे, तर तिचा प्रियकर फरमान खान हा महाराष्ट्रातील आहे। दोघांमध्ये गेल्या 1.5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। मात्र दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे मोनालिसाच्या कुटुंबाकडून या नात्याला तीव्र विरोध होता। मोनालिसाचे वडील जयसिंग भोसले यांनी तिचं लग्न एका दूरच्या नातेवाईकाशी लावून देण्याचा प्रयत्न केला असल्याचंही सांगितलं जातं। मात्र मोनालिसाने तो प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला। मीडिया रिपोर्टनुसार मोनालिसाचे वडील केरळमध्ये पोहोचले आणि तिला जबरदस्तीने गावी नेण्याचा प्रयत्न केला। यानंतर मोनालिसा आणि फरमान यांनी थंपानूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संरक्षणाची मागणी केली। पोलिसांनी कुटुंबाला स्पष्ट सांगितलं, जर मुलगी 18 वर्षांपेक्षा मोठी असेल तर तिला स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा कायदेशीर अधिकार आहे। यानंतर मोनालिसा आपल्या प्रियकरासोबत पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली। पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यावर या जोडप्याने तिरुवनंतपुरम जवळील अरुमानूर श्री नयनारदेव मंदिरात जाऊन विवाह केला। व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की मोनालिसाने लाल रंगाची साडी घातली आहे। फरमान खान तिच्या भांगात कुंकू भरताना आणि तिच्या गळ्यात पवित्र धागा बांधताना दिसतोय। हा विवाह सोहळा अनेक लोकांच्या उपस्थितीत पार पडला। सोशल मीडियावर आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये मोनालिसा आणि फरमान कोर्टात उभे असल्याचं दिसतं। दोघांच्या हातात मॅरेज सर्टिफिकेट आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर नवीन आयुष्याची आनंदी सुरुवात स्पष्ट दिसते। या विवाहानंतर केरळमधील काही राजकीय नेत्यांनी या जोडप्याला पाठिंबा दिला। केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी या घटनेचं वर्णन ट्रू केरला स्टोरी असं केलं, तर CPIMचे राज्य सचिव MV गोविंदन आणि खासदार A रहीम यांनीही या जोडप्याला समर्थन दिलं। लग्नानंतर माध्यमांशी बोलताना मोनालिसाने सांगितलं की तिच्या कुटुंबाला तिचं लग्न दूरच्या नातेवाईकाशी करायचं होतं, पण तिला तो निर्णय मान्य नव्हता आणि आता ती म्हणते मी खूप आनंदी आहे। महाकुंभ मेळ्यात फुलांच्या माळा विकणारी एक साधी मुलगी सोशल मीडियामुळे प्रसिद्ध झाली, चित्रपटात संधी मिळाली आणि आता आपल्या मुस्लिम बॉयफ्रेंडच्या प्रेमासाठी कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिनं विवाह केला। काही जण याला लव जिहाद म्हणतायत, तर काही जण या लग्नाला पाठिंबा देत आहेत। पण मोनालिसाची ही कथा सोशल मीडिया स्टारडमपासून प्रेम आणि स्वातंत्र्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणूनच तिच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। तर कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाच्या मुस्लिम बॉयफ्रेंडशी विवाहाबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।